एका दिवस राहिलो आणि मग आता गोव्यात प्रवेश करतोय. मी केला प्रवेश गोव्यामध्ये. 1-2 दिवस आता गोव्यात असेल. ॲक्च्युली एवढा हॅक्टिक झाला कालच्या दिवसामध्ये ना की काही जास्त असे हे बनवायलाच नाही भेटले. व्हिडिओ वगैरे काय बनवायलाच नाही भेटले. रात्री असं दुपारी जेवण तिकडे लक्ष्मीमध्ये गेलं कुडाळला. त्याचा मला थोडासा व्हिडिओ काढला त्याचा. आणि त्यानंतर रात्री आमचा भुजिंगचा प्रोग्राम होता. भुजिंगचा म्हणजे तंदूर करायची होती चिकन वगैरे. पण ते पाऊस पडल्याने कोळशे एवढे ओले झालेले होते ते पेटेना. आणि मग ते नर्वस झालं थोडंसा. केला 1-2 पीस बनवले ते. नंतर मग बाकीचे फ्राय केले. व्हिडिओ काय तो बनवणं मूड नाही राहिला. जेवलो सकाळी गेलो. आला त्यात काय झालं मांजर आली तिला पळवण्यासाठी बायको धावत गेली तर ती सरकली स्टेप्सवरून. तिचा पाय मुरगळला. त्यामुळे जर थोडंसं हे झालेलं. त्याचं काही विशेष नाही इंजुरी झाली पण थोडंसं मुरगळला. त्याला 2 महिने जरा त्रास होईल त्याचा. तर गोव्यामध्ये जरा दाखवतो पुढे तुम्हाला गोवा कसा काय वाटतोय तो. तसं आता गोव्यात अशा प्रकारे आलेलो आहे. मध्ये एक पेट्रोल भरलं डिझेल भरलं. तिथे पण याचा प्रॉब्लेम होता. जीपेचा प्रॉब्लेम होता म्हणून ते थोडंसं कमीच भरलं. नंतर मग भरू आम्ही तिकडे गेल्यानंतर. आता वाजले आहे जवळजवळ मला वाटतं 12 वाजून 1 वाजून गेलं वाटतं की 2:30 वाजले 2 वाजले. तर त्यामुळे आता पहिलं तर जेवायचा पोटोबा केला पाहिजे कारण सकाळी नाश्ता पण नाही. गाडीत 2 लाडू होते ते खाल्ले. असं काय रे हे नाही हात गेला की काय. प्रवीण थोडासा कन्फ्युज होतोय कारण काय पूल बघ ना. आता हे रस्ते बिस्ते बनवले ना नवीन आणि ब्रिज वगैरे. त्यामुळे सगळ्यांना जरा थोडंसं कन्फ्युजन वाटते. तो काहीतरी करसवाडा काहीतरी शोधतोय. ठीक आहे पण आता पहिले पोटोबा करणार आणि बघू आता मग गोव्यात काय करता येईल दाखवतो. तसं गोव्यात आलोय खूप वेळा. रुटीन काय बीच वगैरे काय रुटीन करण्याची एवढी काही इच्छा नाही. सांगतोय साहिल मागे गेला ते. रुटीन काही करण्याची तशी काही इच्छा नाही. बघतो कुठे आहे. रस्ते वगैरे मस्त केले आता. अगदी राजापूरच्या नंतर ना. काय सांगतोय तुम्हाला. हे बघ इकडे क्रॉसिंग आला. मी तुला सांगतोय आपला ह्याचं हे केलं हे टाकला या लोकांनी खाली. परत जरा यू मारलाय काहीतरी. आमचं बहुतेक खाण्याचा स्पॉट आहे वाटतं. खाण्याचा स्पॉट ना. तर तो काहीतरी आमचा मिस झालाय. परत इकडे मारून आम्ही चाललोय. बघूया. वातावरण एकदम ढगाळ आहे आज. म्हणजे कालपासूनच. परवाच्या दिवशी जोरदार पाऊस पडला ना. मी बोललो होतो बघा. झाडे बिडे बरीच उन्मळून पडली होती. साहेबांचा फोन आला होता. आणि त्या दिवसात कालपासूनच ढगाळ वातावरण आहे. तसं काही जण आवडते ढगाळ वातावरण. मला नाही आवडत ढगाळ वातावरण तेवढं. तुम्हाला आवडत असेल तर सांगा मला कमेंट करून. हे बघ दिसला टीव्ही. अच्छा काय ते टीव्ही मधून जायचं कुठेतरी करसवाडा काहीतरी मला वाटतं. तिथे आम्ही मग जेवणार आहोत. तिथे दिसते काय पेडणे दाखवलेलं आहे. थोडे बोलवले म्हापसा यावरला दाखवला म्हणते. तो म्हापसाचा शॉर्टकट रस्ता तो. ह्याच्यातून गर्दी पूर्वी HD वगैरे तिकडून जायचं ना. बाकी जरा अशा तुम्हाला दाखवतो. पाठची मंडळी आमची झोपलेली आहेत. जरा हे दाखवतो आमचे पेशंट तुम्हाला दिसतात काय. तर आम्ही पार्टी करून दाखवतो. पेशंट हे बघा पेशंट आमचे बसलेत. हात घेतात चेहऱ्यावर. झोप येते. तिकडे भाची आहेत. भाचीने पण बारीक बारीक डोळे केलेले आहेत. अच्छा आता हा पण कोणतरी विसरला होता. आता मिराशी. तो काय मिराशीच येतो. बारीक रस्त्याने जाणार आहे वाटतं. मजा वाटते. जरा हे दाखवतो तुम्हाला. रस्ते बिस्ते लहान आहेत. एकदम फील येते. एकदम ऑथेंटिक फील येते थोडंसं. असेल ना आता. आता परत संशय व्यक्त केलाय सिनियर प्रवीणने ज्युनियर प्रवीणशी की जरा 2 वाजून गेले तर कदाचित तो असेल का नसेल. रायगड असं आलंय. त्याला बघूया रायगड मध्ये काय होते ते. ओके रायगड नावाचं एक रेस्टॉरंट आहे आणि तिथे प्रवीणला यायचं होतं. आज शनिवार आहे.
उद्या दिसतंय का रायगड? येस, रायगड. अशा प्रकारे हे हॉटेल आहे, टीव्हीमला आहे आणि महाराष्ट्राची अस्सल चव आता गोव्यामध्ये. मग या कधी गडावर. माशांचे वगैरे फोटो टाकले. ॲम्बियन्स साधं सोपं आहे, काही खास ॲम्बियन्स नाही. शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवली आहे त्या ठिकाणी. साधं सोपं आहे. ठीक आहे. तळपत्या पातळ्या हक्काची शान, मर्द मराठा आमच्या स्वराज्याची शान. बाजीप्रभू देशपांडे. लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा धरला पाहिजे. आज एक बाजी मेला तर अशी लाखो बाजी तयार होईल. राधे तुम्ही विशालगड घालता. तर सरसेनापती आमिरराव मोहिते यांच्या पराक्रमाची जिवंत साक्ष म्हणजे त्यांची तलवार होय. ही तलवार प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदिरात भवानी मातेसमोर विराजमान आहे. त्याचे कारण म्हणजे अफजल खानासोबत झालेल्या लढाईत आमिरराव मोहिते यांनी गाजवलेला पराक्रम होय. त्यानंतर तानाजी मालुसरेच्या बाबतीत काय लिहिलं आहे बघा. शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक शूरवीर होते जे हुंडाणा जिंकून आणण्यासाठी जीवाची बाजी लावायला तयार होते. परंतु या मोहिमेचा विचार करताना महाराजा मनात एकच वीराचे नाव आले, तानाजी मालुसरे. गड आला पण स्वराज्याचा सिंह गेला. शिवाजी महाले स्वतःच्या जीवावर उदार होते, ज्याने शिवाजी महाराजांचा जीव वाचवला होता. महाराजांवर चाल करून गेलेल्या सय्यद बंडाला ज्याने यमसदनाला पाठवला आणि इतिहासात ज्याचा पराक्रम आहे. काही भाग आहे ना, तो काही वस्तू ठेवल्यामुळे लॅप आहे. येसाजी कंकबाबत लिहिलेलं आहे. स्वराज्य निर्मितीच्या कार्यात त्यांनी दिलेल्या योगदानाला तोड दिली नाही. जी लढाई समोर आली त्या प्रत्येक लढाईला त्यांनी धैर्याने तोंड दिले आणि विजय संपादनच ते माघारी फिरले. धन्य ते येसाजी, धन्य त्यांची निष्ठा. तर अशा प्रकारे शिवप्रतिमेला, शिव इतिहासाला मानाचा मुजरा करणारं असं एक रायगड हे हॉटेल आहे. मात्र एक गोष्ट मला खटकणारी की हिंदीमध्ये का बोलतायत. आता बघूया मराठी बोलून आपण काय म्हणतात. वाट बघतायत कसे बघा आसुसलेले जेवणासाठी. तसे व्हेज जेवणार आहेत पण तरी आसुसले आहेत. इथे माझ्यावर एक पार्टनर आहे जेवायला, साहिल. पाहूया जेवण आल्याच्या नंतर तुम्हाला रिव्ह्यू देतो. बाकी किचनचा काही रिव्ह्यू देत नाही. वस्तू हळूहळू यायला लागल्या आहेत. या ठिकाणी वय झालेलं नको आहे आम्हाला. जो वय त्याच्याशिवाय वय झालं ना तुझं जास्त खूप त्रास देणार आहेस तू आता का. कोणता ज्वारी पाहिजे. ज्वारी असेल हे असणार हिरवट असणार. हे ना खाना काजूची भाजी आहे. तू खा. तू मी खातो. पहिलं तू खा आणि मला टेस्ट सांग. लगेच नाही सांगायची, थोड्या वेळाने सांगायची. ते खोटं वाटतं नाही तर. तुमचे तेच खात आहे ना काजूची भाजी. आता मटन नाही पहिले त्याला खाऊ दे ना. तू घेतलं नाही ना. चांगलं आहे. हे कोणाला त्याच्या म्हणजे याच्यामध्ये व्हेज पण येते ना. हे
आहे म्हणजे सुरमई थाळी आहे, सुरमई आहे, मीडियम आहे, खूप मोठी अशी नाही, पण जास्त भाज्याच दिल्यात. जेवण व्हेज वाटत नाही आपल्याला, नॉनव्हेज वाटत नाही, व्हेज. अच्छा, तुझी दिली अंड्याची आणि ही भाजी दिली. ठीक आहे, टेस्ट करूया आणि मग सगळा गोंधळ झाला, बटन चालूच केलं नाही. ठीक आहे, परत रिपीट करूया. आता रिपीट करता फक्त तुम्ही सांगितलं असं तर चाललं असं, रिव्ह्यू दिला तरी चालला असा, तुम्हाला कळणार ना मग रिव्ह्यू अगोदर जात आहे. सुरमई चांगले, मसाला चांगला आलाय, पण पातळ खूप आहे, जाणवत नाही सुरमई खातो, मसाला जाणवतो. एक भाजी होती ती मगाशी घेतली काय भोपळा आणि मला वाटतं मिक्स आहे, नाहीच आहे फक्त बटाटा, पण तिला आवडली तिने घेऊन येते. म्हणजे काय म्हणतात ती सून केली आणि ठेवून घेतली तर ती भाजी ठेवून. बाकी जवला आहे काय विशेष नाही, तसा सेम आहे. बुर्जी मी खाल्ली, बुर्जीला नेहमीसारखी चव आहे, थोडीशी चवीत फरक आहे. बुर्जी पापड एक आहे, तांदूळ पापड, कांदा शिंदा दिलाय, लोणचं दिलाय मी जे खात कारण का मला माहिती. सुरुवात करतो. भाकरी याची दिली आहे, बाजरीची भाकरी, माझा पापड कळतोय, बाजरीची भाकरी म्हटलं मगाशी खाल्ली, परत एक खाल्ली. मोठा तुकडा घेतला, अल्टिमेट असं नाही, गुड अल्टिमेट गुड. ठीक आहे, जेवण करतो. प्रवीणला केकची आमच्या खूप आवड आहे. मी त्या ठिकाणी करतो ते ऑथेंटिक त्याला बेकरी, गोव्याला बेकरी असं खूप आहे, पाव वगैरेच्या घरोघरी नाही पण बऱ्याच एरियामध्ये केलं. काय काय डोनेट वगैरे प्रकार आहेत, मला पण काय नक्की नाही माहिती, हे माहिती आहे. काय घेतो, इडली वगैरे एक व्हेज घेतला. काढा आता बिलिंग आवाज करतोय, बिलिंग किती जाय काढा माहिती आहे, बिल तिकडे पे करायचं. पेमेंट काउंटर दूध फ्रीजर काढा. हा कोणता केक घेतो, नॉन व्हेज आहे तुम्ही आज खा. पाव ऑडियन्स स्वीट झाले ना. गोव्याला खाऊ गल्लीमध्ये आलो, विविध प्रकारचे हे वगैरे घेतले, आईस्क्रीम्स वगैरे. आता आम्ही हे घेतलं आहे मस्कमिलन डिझर्ट. यामध्ये मस्कमिलन मला वाटते कोरला आहे आतून, त्याचा ज्यूस त्यामध्ये टाकला आहे आणि त्यावर अनेक ड्रायफ्रूट्स वर आईस्क्रीम अशा स्वरूपात त्यांनी बनवलेलं आहे. बघूया खाऊन. प्रवीणला पहिले देतो खायला, काय विचारतो त्याला काय टेस्ट वाटते त्याला ते. सही आहे. या अगोदर आम्ही मस्कमिलन ज्यूस घेतला होता, ज्यूस घेतला होता पहिला, आणि ते सगळं आतमध्ये टाक. हे सगळं आहे ना, एक चमच्याने आत टाका.
तर हे आहे ना खेचून घे, खेचून घे, दाबू नको. खेचून घे पहिला. बस, आता काय ते गप्पा मार. मी पण खेचतो जरा. आणि एक आम्ही मास्क मिलन ज्यूस घेतला, एक पार्सल घेतलंय. येस, आता तर आपल्याला ते फक्त ज्यूसचा तुला हे आला असणार ना, ते तू चमच्याने खाशील तेव्हा तुला कळेल. ठीक आहे, मी टेस्ट करतो. आईस्क्रीम त्याने वेगळा टाक. हा नाही गुड, छान आहे. तर कसा वाटला व्हिडिओ मंडळी? आवडला तर लाईक करा, कमेंट करा काय असेल तर, आणि योग्य वाटलं तर सबस्क्राईब पण करा. बरं, आता पुढचा आपला व्हिडिओ जो आहे तो गोव्यामधलाच, थोडी एन्जॉयमेंट. गोव्यामध्ये खूप मजा करायची होती, पण झालं कसं का की माझ्या तो बायकोचा पायाचं फार प्रकरण केलं, तिला हालायला डुलायला पाय येत नाही. आणि आता आम्ही या घरी गेलो, प्रवीणच्या घरी, ते 2 माळ्यावर ते चढून गेल्यानंतर परत तिला उतरवायचं नव्हतं, तर त्यामुळे जरा या एन्जॉय वर मर्यादा आली. पण जे काही एन्जॉय केलं ते तुम्हाला मी दाखवणार आहे. नक्की पहा उद्याचा व्हिडिओ की गोव्यामध्ये आम्ही कशी एन्जॉयमेंट केली.